तुम्हाला असा प्रश्न पडतो का? हल्ली सिंहाच्या शेपटीचा वानर अर्थात लायन टेल्ड मंकी किंवा रेड पांडा, ज्याला लाल पांडा देखील म्हणतात, यासारखे प्राणी जंगलात क्वचितच का दिसतात? दुर्दैवाने यापैकी अनेक प्रजाती कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. चला तर मग शास्त्रज्ञ अशा धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण कसे करतात, ते जाणून घेऊया. तर धोक्यात आलेल्या प्रजाती म्हणजे काय? जेव्हा विशिष्ट प्राणी किंवा वनस्पतींची संख्या खूपच कमी होते किंवा जेव्हा त्यांचा अधिवास वेगाने संकुचित होतो, तेव्हा त्यांना धोक्यात आलेल्या प्रजाती म्हणतात. धोक्याचे स्वरूप किती गंभीर आहे, यावरून शास्त्रज्ञ त्यांचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करतात. चला तर मग धोक्यात आलेल्या प्रजातींच्या वर्गीकरणावर एक नजर टाकूया. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत संकटग्रस्त प्रजाती. संकटग्रस्त प्रजाती म्हणजे अशा प्रजाती ज्या नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांची संख्या इतकी कमी झाली आहे किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झाला आहे, जर आपण वेगानं पावलं उचलली नाहीत, तर त्या लवकरच नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ, सिंहाच्या शेपटीचा वानर आणि तणमोर या संकटग्रस्त प्रजाती आहेत. आपण त्वरित काही उपाययोजना केल्या नाहीत, तर त्या कधीही नामशेष होऊ शकतात. यातील दुसरा प्रकार म्हणजे दुर्मिळ प्रजाती. या प्रजातींची संख्या आधीच बरीच कमी असल्याने त्या सहसा दिसत नाहीत. जर त्यांच्या पर्यावरणात बदल झाला, तर त्या वेगाने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ, लाल पांडा आणि कस्तुरी मृग. त्यानंतर येतात संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि ती सातत्याने घटतच राहते. जर हे असंच सुरू राहिलं, तर त्या लवकरच संकटग्रस्त बनू शकतात. उदाहरणार्थ, वाघ आणि सिंह. पुढचा प्रकार म्हणजे अनिश्चित प्रजाती, ज्या संकटग्रस्त असल्यासारख्या भासतात, परंतु हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे किंवा ठोस माहिती उपलब्ध नसते. कधी-कधी त्या फक्त बुजऱ्या असतात, म्हणजे लोकांसमोर जास्त येत नाहीत किंवा दुर्गम ठिकाणी राहतात. याचं एक उदाहरण म्हणजे शेकरू, जो खूपच बुजरा प्राणी आहे. तुम्हाला माहीत आहे का, की आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN सर्व संकटग्रस्त प्रजातींची नोंद रेड लिस्ट नावाच्या एका विशेष पुस्तकात ठेवते. या विशेष पुस्तकातील गुलाबी पानांवर संकटग्रस्त प्रजातींची नावे दाखवली जातात आणि हिरव्या पानांवर अशा प्रजातींची नोंद केली जाते, ज्या पूर्वी संकटग्रस्त होत्या, पण आता आपल्या त्वरित कृतीमुळे सुरक्षित आहेत. आहे की नाही, हा आपल्या ग्रहाच्या प्रगतीचा मागोवा घेण्याचा एक उत्तम मार्ग. आणि जागतिक वन्यजीव निधी म्हणजेच WWFच्या अहवालानुसार 1975 ते 2005 या काळात जगातील प्राण्यांच्या जवळपास 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. जर हे असंच सुरू राहिलं, तर भविष्यात आपलं जग कसं दिसेल? जंगलात सिंहाची गर्जना किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येईल का? विचार करून पहा. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी वनस्पती किंवा प्राणी पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा, की ते आपल्या ग्रहाचा समतोल राखणाऱ्या एका मोठ्या शृंखलेचा भाग आहेत. त्यांचं रक्षण करणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं होय.